आणि आता लोकसभेची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याकडून मुंबादेवीचं दर्शन, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताकद दे, निकम यांचं देवीकडे साकडं। ठाणे लोकसभेसाठी शिंदेगडाकडून नरेश म्हस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटक यांच्या नावाची चर्चा, तर मुंबई उत्तर पश्चिममधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत, मिलिंद देवराही दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। पुण्यातील तळजाई टेकडीवर सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉकर सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद। कोल्हापूर लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक, भाजप नेते समरजित घाडगेंसोबत मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा, कागलमधून मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची तयारी। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार अर्चना पाटील यांना नोटीस आलेली आहे। खर्चात तफावत असल्यानं निवडणूक आयोगाची कारणं दाखवा नोटीस। सांगलीत मराठा कार्यकर्त्यांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, प्रकाश शेंडगेंचा आरोप। प्रकाश शेंडगेंच्या गाडीवर अज्ञाताकडून शाई फेकत चप्पलांचा हार, मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, शेंडगेंच्या गाडीवर पत्रक। ओबीसींची मतं मिळवण्यासाठी स्टंटबाजी सुरू, मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। प्रकाश शेंडगेंनी केलेल्या आरोपांवर जरांगे पाटलांचा निशाणा।